महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शाखा अधिकारी पाटबंधारे विभाग पिंपळनेर यांना डावा कालवा पाणी मिळण्याबाबत व आवर्तन सोडण्याबाबत शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन दिले। खरीप हंगाम चालू असून पाणी नाही, शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे। तोंडाशी आलेला घास वाया जाईल। भर श्रावण महिन्यात वरुण राजाने पाठ फिरवल्यामुळे पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देण्यासाठी पाटबंधारे विभागामध्ये शेतकरी व उद्धव सेना पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। नियोजनामध्ये पाटबंधारे येथील वरिष्ठ अधिकारी यांना सूचित करण्यात आले की उजव्या कालव्यामध्ये 20 दिवसापासून सरसकट पाणी चालू आहे आणि डाव्या कालव्यामध्ये संपूर्णतः नादुरुस्त आहे। कुठल्याही प्रकारचे पाणी येत नाही। शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाटबंधारे विभागामध्ये चक्रा मारून थकले तरी वरील पदाधिकारी पाटबंधारे विभाग यांनी पाठ दुरुस्त करून सामोडे पिंपळनेर जेबापूर परिसरामधील सर्व शेतकऱ्यांसाठी डावा कालव्यातील पाणी सोडण्यात यावे असे शिवसेना पिंपळनेर तालुक्याच्या वतीने शेतकरी व पदाधिकारी यांनी पाटबंधारे शाखा अभियंता पिंपळनेर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित पिंपळनेर तालुका प्रमुख तुषार गवळी, पिंपळनेर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे, उपतालुका प्रमुख मनोज खैरनार, शिवसेना पिंपळनेर शहर प्रमुख महेश वाघ, शिक्षण सेना तालुका अध्यक्ष अशोक सोनवणे, विभाग प्रमुख खुशाल वाडेकर, शेतकरी अरुण नारायण घरटे, पोपट नाना भदाणे, अमोल शिंदे, रवींद्र लकडू पवार, योगेश पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। पाटसारी डावा नंबरची चारीला पाणी सोडण्याबद्दल उजव्या कालवाला 15 दिवसापासून पाणी चालू आहे। डावा कालवा नादुरुस्त असल्यामुळे त्याला पाणी मिळत नाही। सगळा पाट नादुरुस्त आहे, चाऱ्या फुटल्या आहेत, गेटची सोय नाही, कर्मचारी नाही तिथे। कर्मचारी फक्त एकटा मनुष्य आहे। वेळेवर कधीच पाणी मिळत नाही। 5 पाण्याच्या रोटेशन मध्ये फक्त 2 पाणी मिळतात, 3 पाणी मिळतात। जे लोक फॉर्म भरत नाही त्यांना भरपूर पाणी मिळतं, फॉर्म भरायला पाणी मिळत नाही। शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावं। शेतकऱ्यांची आत्महत्या करायची वेळ आणू नये। शेतकऱ्यांना जगू द्या। शेतकरी जगला जग जगेल त्या विषयावर फक्त शेतकरी जगायला पाहिजे। निसर्गाचा लहरीपणामुळे आता 15-20 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे संपूर्ण पीक लयात चाललंय। सोयाबीन, मका, ऊस काय जे काही पीक असेल शेतकऱ्याचे संपूर्ण लयात गेले। जर अजून 5 दिवसात पाणी येणार नाही, सगळं पंचनामा करावा लागेल। शासनाला काहीतरी भरपाई द्यावी लागेल। तर शासनाने पाटाकडे लक्ष द्यावं। शासनाने कर्मचारी देण्यात यावं। तिथे एकच कर्मचारी 2 कालवाला काय करेल? कर्मचारी भरती नाही आणि चाऱ्या नाही, पाट नादुरुस्त आहे, गेट फुटलेले आहेत, पाट फुटलेले आहे। एका शेतकऱ्याने 4-4 बारे पाटाला केले आहेत। खालच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही। दादागिरी जो करतो त्याला पाणी मिळतो, एकटा शेतकऱ्याला पाणी मिळत नाही। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।